सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्जाच्या वेळी मित्रपक्षांची मात्र दांडी असल्याचं पाहायला मिळालं। भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळेस दांडी मारली। उमेदवारी अर्ज भरतानाच्या वेळेस भाजपसह शिवसेना हे मित्रपक्षांचे नेते अनुपस्थित असल्याची माहिती समोर येते। सुनेत्रा पवारांनी आपल्या राज्यसभेसाठी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काल मोदी म्हटले परिवार निकाल दो, बरोबर ना। आता अजित पवारने सांगायला पाहिजे, आता निवडणूक झाली सुनेत्राबाई, आता परिवार निकाल दो। पण सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढली, त्या निवडणूक हारल्या। आता त्यांना राज्यसभेत जायचं असेल, हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे। जर लोकसभेला एखाद्या उमेदवाराला संधी दिलेली असेल आणि लोकसभेमध्ये जर तो उमेदवार पराभूत झाला असेल तर बऱ्याचदा अशा उमेदवाराला पुन्हा संधी देण्यापेक्षा एका वेगळ्या उमेदवाराला संधी देण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र लोकसभेचाच पराभूत उमेदवार पुन्हा राज्यसभेला, तर मग इतर लोकांनी काय करायचं हा एक प्रश्न निर्माण होतो। आणि मला वाटतं याच मुद्द्यावर काहीतरी त्यांच्या बैठकीत सुद्धा चर्चा झाली किंवा काही लोकांनी शंका उपस्थित केली, पण तरीही हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।